श्रीमान योगी भाग 65वा. आपण ऐकत आहात शिवभारत. शहाजीराजे बंगळुरावरून स्वराज्यात आले आणि छत्रपती शिवरायांचे 50 ते 60 किल्ले मात्र त्यांच्या ताब्यात आलते. असा पराक्रमी पुत्र मात्र त्यांनी बघितला आणि डोळे दिपून गेले पुत्राचा पराक्रम बघून. आणि अखेर त्यांना पुन्हा, कारण आदिलशाहीचे चक्र होते ते, पुन्हा त्यांना स्वराज्यातून आदिलशाहीकडे जावं लागलं. जड अंतकरणाने मात्र त्यांना तिकडे जावं लागलं. शहाजीराजे गेलं आणि गड मोकळा भासू लागला. 15 दिवस वडी आले, पण त्यांच्या आगमनानं बोलानी राजांना केवढा तरी हुरूप प्राप्त झाला. बोलून दाखवलं तरी कुठेतरी आपल्याला पितृछायेचं सुख नाही ही जाणीव राजांना बेचैन करीत असे. ते शल्य मात्र आता दूर झालं होतं. शाहिस्ताखान पुण्याला तळ देऊन बसला होता. दख्खनला येऊन त्याला जवळजवळ वर्ष होत होतं. शहाजीराजांचा पुणे भागाचा मुलूक त्याने व्यापला होता, पण सगळे गड राजांच्या ताब्यात होते. फक्त एक चाकण सोडला तर एकही गड मात्र तो जिंकू शकला नव्हता. नाही म्हणायला परिंडा किल्ला त्याने वाटाघाटीने मिळवला होता. एवढी मोठी लाखोची फौज घेऊन शाहिस्ताखान आला होता, पण त्या मनाने यश मात्र काहीच नव्हतं. पावसाळा पुरा संपला होता. खानाने हालचाल करायची ठरवली. त्याची दृष्टी कल्याण भिवंडीकडे वळली. राजांनी काबीज केलेली बंदरं घेण्याचा त्याने बेत केला. कल्याणला शिवाजी गलबते बांधताय हे त्याला आधीच कळलं होतं. शिवाजीचा मुलूक त्याच्या ताब्यात आला होता. आता कोकणचा मुलूक घेऊन शिवाजीचा आश्रय साप तोडण्याची खानाची इच्छा होती. परिंडा घेण्यात यशस्वी झालेला आपला विश्वासू सरदार कहारतबल खानाने बोलावून घेतला आणि त्याला ही महत्वाची मोहीम दिली. अनेक सरदार मत त्याला दिले. त्यात चव्हाण, गाडे, कोकाटे, जाधव, मराठी सरदारही होते. शूर राय बागन महिला ही आपल्या सैन्यानिशी मदतीला होती. कारतलब खानाने आपल्या फौजेची जुळणी करायला सुरुवात केली. दसरा आला. राजगडावर सीमोल्लंघन करून वाड्याच्या दाराशी आलं. दाराशी 7ही राणे ओवाळायला आल्या. ओवाळणं पार पडलं. राजात आले आणि जिजाऊ साहेबांच्या पाया पडलं. जिजाऊ साहेबांना राजा म्हणाला, मासाहेब हे सीमोल्लंघन खरं नाही, हा शिळा दसरा, दिवाळी अशीच जाणार असं दिसतं. जे मिळवलं ते राखणं हा सुद्धा पराक्रमच असतो राजा. त्यात चिंतेत आम्ही आहोत. दसरा जसा गेला तसा दिवाळीचा सणही पार पडला. दिवाळीनंतर रायगडाला जाऊन आलं. गडाचं काम पाहून त्यांना समाधान वाटलं. राजा रायगडाहून आल्यानंतर एक दिवस संध्याकाळी जिजाऊबाई साहेबांचं गडावर फेरफटकायला गेलं होतं. बरोबर राणी परिवारही होता. गडावरून फिरत राजा वाड्यात आलं. खास बातमी घेऊन नजरबाज आला होता. राजा एकांतात त्याच्याबरोबर बोलत बसलं होतं. ते बाहेर आलं तेव्हा त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. राजाने तातडीनं आपलं सरदार ओळख केलं. जिजाऊ साहेबांनी राजांना विचारलं. राजा म्हणाले, मासाहेब विश्रांतीचा दिवस संपला. शाहिस्ताखानाचा प्रबळ सरदार कारतलब खान फौज घेऊन गोळा करून आमच्यावरती चालून येत आहे. राजगडावर अवच्छे चाकणच्या किल्ल्यापासून आमचे गड काय असतात हे त्याला कळलं आहे. तो राजकारणातला मुरब्बी आहे. बसल्या बैठकीचं राजकारण शाहिस्ताखान फार चांगलं करतो. त्याची नजर आता कोकणातल्या आमच्या मुलखाकडे वळला आहे. जिजाऊ साहेबांनी निश्वास सोडला. राजा हसून म्हणाला, मासाहेब इतकी सोपी मोहीम नाही ही. खानाच्या फौजेने जर तळ कोकण गाठला आणि आमचं चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे काबीज केलं तर आम्ही पुरे गारद होऊ. वरती देश आणि खाली कोकण आम्ही गमावलं तर नुसतं गडावर राहून किती दिवस चालणार? मग काय बेत आखलात? ही खानाची मोहीम तर थांबवायलाच हवी. खानाचा निश्चित मार्ग कळला, पुढं काहीतरी मार्ग निघेल. राजांनी ही समस्या जेव्हा मंत्रिमंडळाच्या आणि सेनापतीच्या पुढे टाकली तेव्हा कल्याण भिवंडी लढवावी, खानाला तळ कोकणातच गाठावा
असं बहुतेकांचं मत पाहून भवानी काय बुद्धी देते ती मात्र राजांनी फौज एकत्र करण्याची आज्ञा दिल्या. दररोज पथके घेऊन दाखल होऊ लागले. सरदार मुजऱ्याला येऊ लागले आणि रायगडाच्या परिसरात राजांची फौज मात्र जमा झाली. एके दिवशी गडावरती बहिर्जी आला. राजा गडबडीने त्याला महाली घेऊन गेलं. बहिर्जी सांगू लागला, कार्तलब खान उद्या कूच करणार आहे. खानाच्या सैन्यात अनेक मराठा सरदार खुद्द रायबागन सामील आहे. निवडक फौज नेण्याची आज्ञा शास्ता खानाने दिल्यामुळे भक्कम फौज बांधूनच कार्तलब खान बाहेर पडतो आहे. राजा उठले, एरजाला घालू लागले. त्याने विचारलं, खान कोणत्या वाटेने जाणार? जे खान समजलं, लोहगाड मार्गाने उंबरखिंडीतून कोकणात उतरणार आहे. उंबरखिंड जी बहिर्जी? राजा आनंदाने उद्गारलं. श्रीने खानाला कर्मोचित बुद्धी दिली. त्या रात्री राजा समाधानाने झोपी गेलं. दुसऱ्या दिवशी राजा जिजाऊ साहेबांना म्हणाला, महासाहेब आम्ही उद्या सीमोल्लंघनाला बाहेर पडणार. जरा उशीर होत आहे पण इलाज नाही. जिजाऊ साहेब म्हणाला, पण राजा जपून. राजा म्हणाला, महासाहेब आजवरच्या मोहिमात ही मोहीम सोपी. या मोहिमेचे यश या क्षणाला आमच्या हाती आहे. हे यश आम्ही पदरात पाडून घेतलं की खानाला थप्पड बसेल. आमचा मुलूक लुटणं जाळणं यात समाधान मानणारा खान जरा शुद्धीवर येईल. पुढची मोहीम आखताना 10 वेळा विचार करीन. कूच करण्याचा नगारा धरला. टापांच्या खडखडाटाने गडाचा कोपरा न कोपरा भरून गेला. राजा गडाखाली आले. नेताजी आपल्या तुकडीसह उभा होतं. राजाने विचारलं, अरे नेताजी, तोफा रवाना झाल्या? जी 40 लहान तोफा पाठवल्या. अरे पुष्कळ झाल्या, चला. राजांचं सैन्य वेगानं दौड करीत होतं. राजा उंबरखिंडीत आलं. गगनाला पोचलेल्या उंच पर्वतराईतून उंबरखिंडीतून वाट होती. एका बाजूला होता उंच कडा, दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी खोल तुटलेलं कडक. दाट रानाने दोन्ही बाजू पुऱ्या माखलेल्या. त्यातून उंबरखिंडीची अरुंद निमुळती वाट आणि उंबरखिंडीतील ते निसर्ग वैभव पाहून राजा तृप्त झालं. राजांच्या सैन्याने उंबरखिंडीच्या मुख्याच्या जागा गाठल्या होत्या. उंच वृक्षाच्या गर्द पालवीत टेहळीकरी बसलं होतं. जंगलातून जिथून वाट दिसेल अशा ठिकाणी तोफांचं मात्र मोर्चं रचलं होतं. रणवेश केल्या राजाने नेताजींच्यासह साऱ्या मुलुखाची पाहणी केली. राजा कार्तलब खानाच्या सैन्याची आतुरतेने वाट पाहत होतं. राजांना खान घाटावर आल्याची वर्दी आली. रात्रीचे वास्तव्य खानाने घाटमाथ्यावरच केलं आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाबरोबर खानाची फौज हल्ली. खान घाट उतरू लागला. रस्ता पाण्यासाठी पुढं पाठवलेलं असं पथक टापांचा आवाज घुमीत उंबरखिंडीत उतरलं. सगळं रान शांत होतं. वाट मोकळी होती. असं पथक खालीपर्यंत जाऊन वाट सुरक्षित असल्याचं पाहून माघारी आलं. खानाचं घोडदळ, तोफांचं गाडं, सामानाच्या गाड्या, पायदळ यांची रांग जपून पावलं टाकीत होती. वाट निमुळती होती. घाटाची वळणं धोक्याची होती. सावकाश धीमे धीमे खानाचा सरंजाम खिंडीची वाट मात्र चालत होता. खान काळ्या घोड्यावर बसला होता. खानाबरोबर एका बाजूला अमरसिंह आणि दुसऱ्या बाजूला रायबागन उमद्या घोड्यावरती बसून जात होते. पाठीमागे कार्तलबचे रक्षक पथक तळपत्या शस्त्रांशी येत होते. खानाच्या फौजेचा शेवटचा उंट खिंडीत उतरला. सगळं वातावरण कसं शांत होतं. वाऱ्याचा कुठे मागमूस नव्हता. सूर्य डोक्याकडे चढत होता आणि त्याच्या किरणात सारी खिंड मात्र उजळून निघाली. कार्तलब रायबागनला म्हणाला, केवढा देखणा आणि सुंदर मुलूक आहे. रायबागन म्हणाले, अरे देखणा खरा, पण खानसाहेब ही खामोशी, हा सन्नाटा कसा तरीच वाटतो. त्याच वेळी कुठंतरी नगारा दुळुरला. साऱ्या खिंडीवरच्या रणावर त्याचे तरंग उठले. तोच दुसऱ्या बाजूने तसाच नगारा वाजला. साऱ्या रणात नगाराचे आवाज उठू लागले. कार्तलब, रायबागन, अमरसिंह भयभीत होऊन आवाज ऐकत होतं. जिकडं पावत तिकडून आवाज ऐकू येत होतं. कार्तलब सोबत बोलल्यासारखा चारी बाजूंना मात्र पाहत होता. हा आवाज कसला? कोण नौबत वाजवतो?
रायबागन म्हणाली, खान साहेब, खामोशीचं रहस्य सुटत आहे. शिवाजीनं आपल्याला घेरलंय. रायबागांना आपली तलवार उपसली. अमरशाहीकडे पाहून ती म्हणली, तुम्ही खानाच्या जवळ राहा, मी पुढे जाऊन पाहून येते. रायबागांना घोड्याला टाच दिली. तोच तोफाचा आवाज साऱ्या दऱ्याखोऱ्यात घुमला. फौजेच्या अग्रभागी एकच गोंधळ उडाला. तोफांच्या माऱ्या सैन्य अचूक टेपलं जात होतं. तोफांच्या जोडीला जाता कर्ण घुमू लागलं आणि तुताऱ्या शहर उठू लागलं. कोणी दिसत नव्हतं, आवाज मात्र तेवढा येत होता. खानाच्या फौजेची दाणादाण उडाली. जीव वाचवायला रानाचा आश्रय घेणारा सैनिक अचूक बाणाने टिपला जात होता. उंबरखिंडीच्या वाटेवर खानाच्या देखत मुडदं पडत होतं. खान 2 तोफांच्या गाड्यांमध्ये भोवताली असं पथक घेऊन संहार मात्र पाहत होता. पुढे गेलेली रायबाग खानाजवळ आली. म्हणाली, खान साहेब, खिंडीच्या दोन्ही वाटा बंद झाल्या. संतापाने खान ओरडला, अरे शत्रूची कत्तल करा. कुठं आहे शत्रू? रायबागांना विचारलं. अरे कत्तल होत आहे आपल्या माणसांची, शत्रू एक बी दिसत नाही. जंगलात पाठलाग करा. गेलेला एक माणूस परत येत नाही. सारे उंबरखिंड एकाच वेळी किंकाळ्यांनी, बेथरलेल्या घोड्यांच्या टापांनी भरून गेले. सामानाच्या गाड्या तोफांनी उडवल्या जात होत्या. साऱ्या वाटेवर सामान फेकलं जात होतं. खानाच्या खजिनाचा एक पेटारा असाच फुटून रस्त्यावर विखुरला होता. मोहरांचा सडा पडला होता. त्याच्याकडे पाहण्याचा कोणाला धीर होत नव्हता. प्रत्येक सैनिक केव्हा कोणत्या क्षणी कुठून बाण येणार आहे, आपण प्राण घेणार आहे, एवढीच प्रतीक्षा करीत होता. काही वेळापूर्वी निश्चल शांत निर्मनुष्य असलेली खिंड माणसांच्या मुडद्यांनी, घोडबैल यांच्या कलेवराने आणि रक्तांच्या शिडकाने भरून गेली. भीती, संताप, उद्योग यांनी खान थरथरत होता. रायबागान म्हणाली, खान, या शिवाजीच्या अवघड मुलखात शिरण्याचं धाडस केलंस, त्याचा हा परिणाम. अरे रायबागन, यातून वाट काढ. मगरीच्या दबड्यात शिरल्यावर परतीची वाट कुठली? सोन्यासारखी शाही फौज सिंहाच्या जबड्यात सरळ आणून सोडलीस. आजवर मिळवलेलं सारं यश फुकट गमावलंस. रायबागन हिम्मतचे कामलो. हिम्मत? खानसाहेब, निदान तुम्ही तरी मला हिम्मत शिकवू नका. आलमगीर पाशाने औरंगाबादेत जगजीवनपुरा बांधला, तो माझ्याच मुलाच्या नावानं. औरंगजेबाने ह्या उदराम पत्नीला रायबागन किताब दिला, ती हिम्मत पाहूनच. खानसाहेब, फल निष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर असलं वेळेसहात उपवासाचं विषय बनतं. रायबागन, तुझा सल्ला काय? सल्ला? अपयश निश्चित आहे. शिवाजीने मनात आणलं तर आता फौजेतला एकही माणूस सुखरूप राहणार नाही. तुझे पट्टाई तिरंदाज चित्रासारखे स्थिर आहेत, त्यांना काही दिसत नाही. अदृश्य शत्रूच्या मोर्जीवर तुझं सैन्य जीव धरून आहे. कारतलब खान ते ऐकत होता. क्षणाक्षणा किंकाळ्या वाढत होत्या आणि खानाच्या पायातलं त्राण नाहीसं झालं. ओरडला, कुछ भी करो पहिले हमी बचाव, ये शिवाजी नाही, सैतान. रायबागन हसली. ते म्हणाले, खानसाहेब, ताबडतोब तुमचा वकील सलाहासाठी पाठवा. शिवाजी मान्य करेल. खानानं विचारलं, जो शत्रू पुरा सापडलाय त्याच्यावर दया दाखव ना. हा मुसलमानी रिवाज नव्हता. उलट द्वेष निवारणार्थ फौजेच्या करमणुकीसाठी कत्तलीला इजाजत दिली जात असे. खानाच्या फौजेची तीच अवस्था होती. रायबागन म्हणाला, शिवाजी थोर राजा आहे, दिलदार आहे, शरणागत शत्रू तो केव्हाही चाल करीत नाही, असा त्याचा लौकिक आहे. अरे मग वकील पाठव, तर करायला मी तयार आहे. रायबागानं स्वतःवर वकील निवडला. पांढरं कपडं घातलेले निशस्त्र लोक सोबतीस घेऊन खानाचा वकील निघाला. रानात प्रवेश करताना तह तह असं ओरडत तो रान तोडीत होता. थोडं अंतर जाता शिवाजीराजांच्या लोकांनी त्यांना गराडा घातला. त्या गराड्यातून खानाचे लोक शिवाजीराजांकडे निघाले. खिंडीच्या वाटेवर लढाई चालूच होती. 2 प्रहर टळत आली होती आणि डोंगराच्या एका माथ्यावर किंचित विरळ असणाऱ्या जागेवर खानाचा वकील पोहोचला. राजा घोड्यावर स्वार झालं होतं आणि आपल्या रक्षक दळात संपूर्ण रणवेश करून आश्वारूढ झालेलं शिवाजीराज नजरेत भरत होतं.
खानाचं वकील आल्याची वर्दी राजांच्याकडे गेली. राजाने वकिलास सामोरा येऊ दिला आणि जमिनीपर्यंत लावून वकिलाने 3 वेळा करून निषेध केला. आपले हात हिरव्या रुमालानं बांधून तो म्हणाला, खाने आझम कारतलब खानाच्या रायबागन साहेबाच्या आज्ञेवरून त्यांचा वकील म्हणून मी राजांच्या पायाशी आलो आहे. पराक्रमी कारतलब खान आणि रायबागन यांचा निरोप आम्हाला सांगा. खान साहेबांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. आपलं स्नेहाचं नातं असता शास्ता खानाच्या आज्ञेवर अकारण आपल्या मुलकात त्यांना यावं लागलं, याचं तीव्र दुःख त्यांना वाटतं. आमचा स्नेह महाराज कारतलब खान फर्जद शहाजीराज जुने दोस्त, हे राजा ध्यानी घ्यावं आणि खानाला जीवदान द्यावं एवढीच प्रार्थना आहे. राजा हसले. ते म्हणाले, किती लवकर नाती आठवतात तुम्हाला. तुम्ही जाऊन खान साहेबांना आणि रायबागांना आमचा नमस्कार सांगा. त्यांना सांगा, शरणागत शत्रूला आम्ही धक्का लावित नाही. खान साहेबांच्यामुळे अकारण आम्हाला आमच्या फौजेला त्रास पडला. खान साहेबांनी त्यासाठी भरपूर खंडणी द्यावी. आम्ही त्यांना फौजेसह माघारी जायला वाढ देऊ. जोवर हे मान्य होणार नाही तोवर लढाई जारी राहील. आम्ही इथंच थांबतोय, उत्तराची वाट पाहतो आहे. वकिलांनी परत लावून मुजरा केला. मुजरा करीत मागं हटत तो काही कदम गेला आणि फिरला. खानाने शिवाजीराजांच्या अटी ताबडतोब मान्य केला. मोहीम खर्चासाठी घेतलेल्या खजिन्याच्या पेट्या उतरून ते ओझं माणसांच्यावर लादलं गेलं. वकील परत राजांच्याकडे चालू लागला. खानाच्या वकिलावर एक तरुण चालला होता. तरुण देखणा होता, मस्तकावर डौलदार पिवळं पागोट होतं. त्यावर रत्नजडित चांद बसवला होता. अंगात भरजरी अंगरखा होता. पायात चोळणा आणि जरी चढा होता. कमरेला रत्नजडित मुठीची तलवार लावली होती. वकिलाबरोबर तो तरुण चालला होता. माथ्यावर येता त्या तरुणाला शिवाजीराजांचं दर्शन घडलं. भोवती हत्यारबंद रक्षकांच्या मध्ये शिवाजीराजा पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती स्वार झालं होतं. मस्तकी सूर्यकिरणात जळणारं शिरस्त्राण होतं. भरदार अंगलटीवर जाळीदार चिलखत सोबत होतं. पाठीचे बाणांचे 2 भाते पंखांप्रमाणे दिसत होतं. उजव्या खांद्यावर धनुष्य अडकवलं होतं आणि आपल्या अत्यंत तेजस्वी हिऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या चपळ नजरेने ते आसमंत हेरीत होतं. कपाळीच्या शिवगंधाने यांच्या रूपाच्या रौद्रतेत शांतपणाची छटा मिसळली होती. खानाच्या वकिलानं मुजरा केला. मागच्या सेवकांना इशारात केली. सेवकांनी संदुका खाली ठेवल्या. वकिलानं संदुका उघडल्या. एक रोप नाण्याने भरली होती, दुसरी सवर्ण नाणी होती. तिसऱ्या लहान संदुकीत जलजवाहर दिसत होतं. राजाने हात वर केला. नेताजीकडे पाहिलं. नेताजीने इशारत करतात एका स्वराने कर्ण वाजवला आणि कर्णाने साथ दिली. खिंडीतला कोलाहल थांबता थांबता पूर्णपणे थांबला आणि साऱ्या खिंडीत पूर्ववत शांतता पसरली. राजा म्हणाले, आमच्या मुलकातून सत्वर माघारी जायला खान साहेबांना सांगा. पुन्हा अशी आगळी करण्याचं धाडस करू नका म्हणून बजावा. आमच्या राज्यात नागमण्यासारखा हा भाग शोभतो. तो मणी हिरवून घेण्याचं सामर्थ्य कोणाच्याही अंगात नाही. आमच्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा सुद्धा घोडा नाचवणं कठीण. मग प्रदेश काबीज करण्याची बात कशाला? तो अट्टहास करण्याचं धाडस कुणी करू नये हे तुम्हाला समजलं असेल. वकिलामागे उभा असलेला तरुण एकटक नजरेने राजांकडे पाहत होता. तलवारीवर हात ठेवून तो पुढे सरसावला. नेताजीने तलवारीवर हात ठेवला. राजाने नेताजीला खुणावलं. राजा जवळ येणाऱ्या तरुणाकडे पाहत होतो. तो तरुण जवळ आला. त्यानं मुजरा केला. राजा तरुणाकडे शांत नजरेनं पाहत होतं. तरुणाने आपल्या शेल्यात खवलेली कमरेची तलवार मेणासह काढून राजाच्या समोर धरली. राजा म्हणाले, हे काय? आपला दिलदार स्वभाव पाहून धन्यता वाटली. नाचीची भेट म्हणून या फिरंगीचा स्वीकार हवा. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. तलवार धरलेले हात ते पाहत होते. त्या तरुणाच्या नजरेला नजर देत राजा म्हणाले, अरे तुझ्यासारख्या थोर सेनापतीची तलवार घेणं आम्ही उचित समजत नाही. या क्षणी सत्कार करायला आमच्याजवळ वस्त्र नाहीत, नाहीतर तोही आम्ही केला असता. तुमच्या धाडसाचं कौतुक करतो. औरंगजेबानं रायबागन किताब सार्थपणे तुम्हाला दिला आहे. रायबागांचे हात थरथरले. ती म्हणाले, महाराज आपण कसं ओळखलं? ते कठीण नव्हतं. राजा म्हणाला, गोंदलेलं कपाळ. आपला हात पाहून आपण कोण हे सांगणं कठीण नव्हतं. किंवा तुम्ही जेव्हा आलात तेव्हाच आम्ही ओळखलं होतं. हे धाडस तुमच्या खरीत दुसरं कोण करणार?
रायबागांना शब्द सुचत नव्हतं. राजा म्हणाला, तुम्ही जा, खानाला दिलासा द्या. तुमच्यासारख्या वीरश्रीचं दर्शन घडलं आणि पवित्र झालं. तुमचा पराक्रम, तुमच्या धैर्याच्या गोष्टी ऐकल्या की आम्हाला भवानी आठवते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही आपला यथोचित सत्कार करू. आज ते जमत नसल्यानं आम्ही शर्मंदी आहोत. वकिलासह रायबागन गेलीचे रूप, जो स्वभाव पाहिला त्यानं ती चकित झाली होती आणि भारली गेली होती. खानानं आपली उरली सुरली फौज गोळा केली, माघारी वळला आणि दुसऱ्या दिवशी खंड मोकळी झाली. राजा खंडीतून जात असता खानाचे पडलेले सैनिक जनावर दिसत होते. कामी आलेल्या आपल्या सैनिकांबरोबरच राजांनी खानाच्याही सैनिकांना मोठमाती द्यायला आज्ञा केली. राजा पुढचा विचार करीत होते आणि उंबरखिंडीची हकीकत कळल्यावर शाहिस्ताखान अधिक संतापले. हे राजांना माहीत होतं. शाहिस्ताखानाने संतापून परत कोकणची मोहीम काढली. ऐनवेळी धावाधाव होऊ नये म्हणून त्यांनी नेताजी पालकरांना आपल्या फौजेसह बोरघाटात जागरिकपणे राहायला सांगितलं आणि राजगडाकडे वळलं. अशा प्रकारे उंबरखिंडीची ही अतिशय जबरदस्त अशी ही कथा, नुसती कथा नाही, असंख्य वीरांनी मात्र ह्या उंबरखिंडीला पुन्हा पावनखिंड केलं. ज्या पद्धतीने मात्र गजापूरची जी खिंड होती घोडखिंड, त्याला पावनखिंड केलं, त्याच पद्धतीने ही उंबरखिंड देखील असंख्य मावळ्यांनी मात्र पावन झाली. इतिहासाला नावं माहीत नाही आहेत, परंतु अनेक वीरांनी मावळ्यांनी मात्र प्राण तिथं दिलेच असणार. आणि खऱ्या अर्थाने उंबरखिंडीमध्ये शाहिस्ताखानाला रोखून धरलं, कारतलब खानाचा सडकून पराभव केला. असे होते आपले मावळे, असा होता आपल्या मावळ्यांचा पराक्रम. जय भवानी, जय शिवराय.